हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मागच्या वेळेस आपण जीकेचं पार्ट ए बघितलं होतं. त्याच्यात काही स्कीम्स बघितल्या होत्या की कोणत्या स्कीम्स एटीपी एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्या स्कीमच्या आता हा पार्ट 2 आहे की पुढे आपल्याला कोणत्या स्कीम्स बघायच्या आहेत. सो आपण जे मागच्या वेळेस केलेलं त्याला एकदा फक्त रिवाइज करून आपण पुढे जाऊया. सो सुपोषित माँ अभियान बघितलं होतं की मालनरिश्ड फ्री इंडिया असायला पाहिजे. प्रेग्नंट वुमन असेल किंवा न्यूबॉर्न बेबी असेल, त्यांना एका महिन्यासाठी जेवढं केवढं पौष्टिक आहार होतं ते देण्यात आलं. आणि या स्कीमनी एम काय होतं की इट शुड बी अ मालनरिश्ड फ्री इंडिया. नेक्स्ट आपण बघितलेलं ई ग्राम स्वराज पोर्टल अँड स्वामित्वा वा स्कीम. हा इम्पॉर्टंट स्कीम होती तुमच्यासाठी, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, कारण की विलेज डेव्हलपमेंट प्लॅन हे तुमच्या सिलेबसला आहे. सो याच्या थ्रू विलेज मॅपिंग करण्यात येतं. न्यू ज्या काही टेक्निक्स आहेत, ड्रोन सर्वे वगैरे, याच्या थ्रू लँड रेकॉर्ड्स ठेवण्यात येतात. 24 एप्रिल नॅशनल पंचायत राज डेच्या दिवशी हे लॉन्च झालेली आहे. दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. नेक्स्ट आपण बघितलेली आत्मनिर्भर भारत अभियान, आणि ही सुद्धा खूप फेमस झालेली, म्हणून याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न असू शकतो की कोविड-19 पॅन्डेमिक जे इंडियात एवढं पसरलं होतं त्यावेळेस, तेव्हा काही 5 पिलरवर आपल्याला ही स्कीम राबवण्यात आलेली. इकॉनॉमिक, इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम, व्हायब्रंट डेमोग्राफी अँड डिमांड. म्हणजे लोकांना आत्मनिर्भर बनवण्याची ही स्कीम होती. दे हॅव द सेल्फ रिलियंट इंडिया असं बनवण्याची ही एक स्कीम होती. त्याच्यानंतर आपण बघितलेलं गरीब कल्याण रोजगार अभियान. याच्यात जे काही लोक म्हणजे महाराष्ट्रात म्हणा, अजून दुसऱ्या स्टेटमध्ये काम करत होते, बट ड्यू टू द कोविड ते परत त्यांच्या जे काही स्टेट असेल त्याच्यात ते परतले किंवा परत त्यांच्या गावी परतले. तर त्यांचं स्किल मॅपिंग ऑफ दॅट रुरल मायग्रंट लेबर ते ठेवण्यात आलं आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यात आले. सो त्याच्यानंतर आपण बघितलं पीएम स्वनिधी योजना. याच्यात जे काही स्ट्रीट वेंडर्स होते, ज्या कोविडनुसार त्यांचं बिझनेस अफेक्ट झालं, त्यांच्यासाठी ही एक मंथली इन्स्टॉलमेंट त्यांना एका वर्षभर देण्यात आली. त्याबद्दल ही एक स्कीम होती. सगळ्या स्कीम ऑलमोस्ट 2020 मध्ये जे काही लोक पॅन्डेमिकमुळे अफेक्ट झाले होते, त्यांच्यासाठी मात्र ही सगळ्या स्कीम 2020 मध्ये ऑलमोस्ट सगळ्या स्कीम त्याच्याशी रिलेटेड होत्या. नेक्स्ट इज स्वदेशी इनिशिएटिव्ह. आता बघा, सेम जसं आपण मागची स्कीम बघितली होती की महाराष्ट्रात, गुजरात, कुठेही दुसऱ्या स्टेटमध्ये काम करणारे लोक जेव्हा परतले, त्यांचं स्किल मॅपिंग करण्यात आलं. सेम थिंग आपल्या इंडियातले काही लोक आउट ऑफ इंडिया काम करत होते. सो त्यांना ते जेव्हा ड्यू टू द पॅन्डेमिक परत आले, तर त्यांचं डेटाबेस ठेवण्यासाठी हा एक स्कीम राबवण्यात आली होती. ही मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप यांच्या अंडर ही स्कीम राबवण्यात आली, विच इज अ पार्ट ऑफ वंदे मातरम मिशन. याचं एम काय होतं की बेस्ट ऑफ स्किल्ड वर्कर रिटर्निंग टू द कंट्री, म्हणजे जे आपल्या आयुष्यात परतले ड्यू टू द पॅन्डेमिक और व्हॉट एव्हर मे बी द रिझन, त्यांचं एक आपल्याकडे डेटाबेस असायला पाहिजे. स्किल वर्कर्स जे काही आहेत त्यांना ॲज मॅक्झिमम ॲज पॉसिबल जे काही करता येईल ते या स्कीम थ्रू करण्यात आले. सो दिस इज व्हॉट द स्वदेश इनिशिएटिव्ह. म्हणजे नावावरनं कुठेतरी तुम्ही रिलेट करू शकता की कोणती स्कीम असेल आणि कोणी लॉन्च केली असेल आणि त्याचं काय एम असेल. नेक्स्ट ही एक मला माझ्या दृष्टीने वाटतं की दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन. जर स्कीमवर क्वेश्चन आला तर नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनवर एक प्रश्न येऊ शकतो, कारण की म्हणजे जेव्हा आपण पॅरामीटर्स फॉर दी अर्बन प्लॅनिंग कोणत्याही गोष्टी म्हणतो, सो एज्युकेशन आणि हेल्थ केअर, दिस प्लेज द विटल रोल. सो हेल्थ केअर मिशन एक 15 ऑगस्ट 2020 ला नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेली.
त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं, की वर्ल्ड वाईड म्हणजे सॉरी एक तुम्हाला हेल्थ आयडी मिळेल फॉर एव्हरी इंडियन. त्याच्यानंतर सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी त्या हेल्थ कार्ड आणि हेल्थ आयडी दिली आहे. इफ यू हॅव टू ट्रान्सफर इट टू सम अदर प्लेसेस, तुम्हाला त्यांना परत हिस्ट्री सांगावी नाही लागणार, परत सगळ्या टेस्ट कराव्या लागणार. त्या हेल्थ कार्डनुसार ते पहिलेच कुठेही तुम्हाला जर शिफ्ट करायचं असेल, तर ते इझिली ॲक्सेसिबल होईल त्यांना आणि त्या हेल्थ आयडी नुसार तुम्हाला सगळं काही तुमचं डिटेल टू द अदर डॉक्टर माहिती पडेल. So this was the main aim of the National Digital Health Mission. So this is an important scheme. Next is Kisan Rail Yojana. आता जे काही किसान म्हणजे फार्मर्स लोकांचं ट्रान्सपोर्टेशन लागतं ते रेल थ्रू करायचं. दिस वॉज द मेन मोटो बिहाइंड द किसान रेल योजना. कारण की कोविडमुळे सध्या रेल ट्रॅफिक सुद्धा कमी आहे आणि म्हणून दे कॅन म्हणजे जे काही वेगवेगळे पेरिशेबल सुद्धा प्रोसेस फूड्स आहेत ते सुद्धा वी कॅन ट्रान्सपोर्ट इट टू एनी अदर प्लेस. ॲग्री प्रोडक्ट्स आहेत, मिल्क आहे, मीट आहे, मेश आहे. त्याचं मेन एम होतं टू इन्क्रीज द इन्कम इन द फार्मर सेक्टर अँड टू कनेक्ट द प्रोड्युसिंग सेंटर्स टू द मार्केट्स. सो युनियन मिनिस्टर ऑफ ॲग्रीकल्चर अँड फार्मर म्हणजे आता तुम्ही हे करू शकता, रिलेट करू शकता. इट इज अ किसान रिलेटेड. सो युनियन मिनिस्टर ऑफ फार्मर फॉर ॲग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअरनी ही प्रोग्राम काढलेली. अँड दिस इज अन इम्पॉर्टंट सेंटेन्स की फर्स्ट किसान रेल ऑन 17th ऑगस्ट देवळी महाराष्ट्राचं टू धानापूर बिहार मधलं हे त्यांनी फर्स्ट थ्रू किसान रेल योजना चालू केलं. नेक्स्ट स्कीम इज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. मत्स्य संपदा implemented department, obviously Department of Fisheries, Ministry of Fisheries, Animal Husbandries and Dairies. सो नावावरनं कळलं तुम्हाला की कोणी इम्प्लिमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर ब्लू रिव्हॉल्युशन. ऑब्व्हियसली जेव्हा मत्स्य संपदा योजना आलाय, सो ब्लू रिव्हॉल्युशन आणण्यासाठी ही स्कीम आणण्यात आलेली आहे की फिशरमॅन्सचं जे काही फिशिंग प्रोडक्शन आहे ते प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी टू द टेक्नॉलॉजी, मग त्याच्यावर पोस्ट हार्वेस्टिंग जे काही मार्केटिंग करायचं आहे त्यांना म्हणजे जे गॅप अनालिसिस आहे ते त्यांना खूप वाढवून दिलं की त्यांना कसं एक मार्केट मिळता येईल. त्याच्यासोबत सोबत सोशो इकॉनॉमिक वेलफेअर सुद्धा म्हणजे जेव्हा आपण फिशर फिशिंग या काय म्हणतात व्यवसायाबद्दल बोलतोय, त्याच्यासोबत सोबत फिशर वाली जी फॅमिलीज आहेत, फिश फार्मर्स जे आहेत, त्यांचं सुद्धा कसं डेव्हलपमेंट होईल ते या PMMSY थ्रू करण्यात आलेलं. सो दिस इज अ ब्लू रिव्हॉल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट घर तक फायबर स्कीम. बघा, फायबर स्कीम म्हणजे या कोविड काळात कनेक्टिव्हिटी प्लेज द विटल रोल. कारण की सगळं काही ऑनलाईन सुरू होतं. सो इन 2020 बिहारमधनं पहिल्यांदा हे लॉन्च झालेली आहे की हाय स्पीड ऑप्टिकल फायबरनुसार सगळ्या विलेजेसला सुद्धा कनेक्ट करायचं. सो बिहार विल बी द फर्स्ट स्टेट इन इंडिया टू कनेक्ट ऑल द विलेजेस बाय OFC इंटरनेट. सो कोणी एक्झिक्यूट केली असेल टेलिकॉम अँड मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT अँड कॉमन सर्व्हिस सेंटर्स. सो ही एक स्कीम होती जी इंटरनेट रिलेटेड होती, घर तक फायबर स्कीम. पढना लिखना अभियान, जसं मी तुम्हाला हेल्थ मिशनच्या वेळेस सांगितलं होतं की एज्युकेशन प्लेज द विटल रोल, सॉरी हेल्थ केअर प्लेज द विटल रोल. सेम टाइम पढना लिखना अभियान ही सुद्धा स्कीम आली, पण दॅट इज फॉर द अडल्ट एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे जे काही अडल्ट आहेत म्हणजे 15 अबाव आणि दे आर इलिटरेट त्यांच्यासाठी ही स्कीम काढण्यात आलेली बाय दी स्कूल्स म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी अंडर द मिनिस्ट्री ऑफ HRD, नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. सो याच्या थ्रू ही पढना लिखना अभियान ही स्कीम काढण्यात आलेली. त्यांच्या ज्या काही बेसिक लिटरसी असेसमेंट टेस्ट होती त्याच्यावर त्यांचं म्हणजे
टेस्ट व्हायची आणि त्याच्यानुसार त्यांना सर्टिफिकेट इश्यू करण्यात यायच्या. सो दिस इज व्हॉट द पढ़ना लिखना अभियान स्कीम. द नेक्स्ट इज आयुष्यमान सहकार स्कीम, लॉन्च बाय युनियन म्हणजे स्टेट फॉर ॲग्रीकल्चर. ज्या काही कोऑपरेटिव्हज आहेत, हेल्थकेअर डिलिव्हरी झाली पाहिजे थ्रू दॅट फॉर द रुरल एरियाज. म्हणजे रुरल एरियाजमध्ये ज्या काही हेल्थकेअर फॅसिलिटीज आहेत, ज्या एक्झिस्टिंग कोऑपरेटिव्हज आहेत, त्यांनी टेक केअर करायला पाहिजे की स्मॉल हेल्थकेअर सेंटर्स शुड बी देअर फॉर द म्हणजे ॲज अन ॲक्टिव्हिटी फॉर द फार्मर्स. So this was the motto behind the Ayushman Sahakar scheme. So आज आपण 2020च्या पूर्णतः स्कीम संपवल्या. पुढच्या पार्ट मध्ये मी 2021च्या स्कीम्स घेऊन येईल आणि त्या सुद्धा मोस्टली थोड्याफार कोविड रिलेटेड ज्या काही अफेक्टेड लोक आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि काही न्यू स्कीम आहेत. सो जर तुम्ही एवढ्या दोन्ही स्कीम्स केल्या रिलेटेड टू टाउन प्लॅनिंग एक्झाम, मला तरी वाटतं दॅट इज मच मोर इनफ. ठीक आहे. सो थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला असेल तर फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि जर पुढचा व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे तर सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स अ लॉट.